तो लवर थी ना फिर तो मारा? कुछ नहीं हुआ, छोड़ो, जो हो गया हो गया यार। अरे कैसी बातें कर रहे हो, आपने मारा एक लड़की को, आपकी प्रेमिका थी वो, उसको। छोड़ दो ना, क्या करोगे जान के। हा आहे आरोपी पियुष धामोनोतिया, प्रियांगी पालचा बॉयफ्रेंड. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्याने असं सहज उत्तर दिलं. पियुषला प्रियांगी सोबत लग्न करायचं होतं, पण तिने नकार दिला होता. घटनेच्या दिवशी त्याने तिच्या मोबाईलमध्ये एक डेटिंग ॲप पाहिलं. त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं आणि रागाच्या भरात त्याने तिचा गळा आवळून हत्या केली. पण एवढंच करून तो थांबला नाही. हत्या केल्यानंतर रात्रभर मृतदेहा शेजारी बसून निवांत दारू प्यायली आणि त्यानंतर सर्वात धक्कादायक म्हणजे पियुषने तिच्या मृतदेहावर अर्धा तास लैंगिक अत्याचार केला. सकाळी उठल्यावर त्याने प्रियांगीचा मोबाईल फोडला आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिला, जेणेकरून पोलिसांना त्याचे चॅट्स किंवा लोकेशन मिळू नये. पियुष तिथून पळून मुंबईला गेला. मुंबई जवळील पनवेल परिसरात त्याने एका निर्जन ठिकाणी युट्यूबवर अघोरी विद्येचे व्हिडिओ पाहिले. प्रियांगीचा आत्मा बोलवून तिची माफी मागण्यासाठी आणि तिला पुन्हा जिवंत करण्याच्या आशेने त्याने अघोरी तांत्रिक विधी करण्याचा प्रयत्न केला. तो सतत आपली ठिकाणं बदलत होता, पण शेवटी इंदूर पोलिसांनी त्याला दहिसरमधून अटक केली. अशा सायको मारेकऱ्याला काय शिक्षा व्हायला हवी आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरीला.